नमस्कार. आज मी बनवलेलं एकदम सोपी, क्रिस्पी आणि टेस्टी चीज बॉल्स. अगदी कमी साहित्यात एकदम चटपटीत नाश्ता होतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे चीज बॉल्स आवडतील, ही माझी गॅरंटी आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी ब्रेड्स घेतलेले आहेत, त्याचे साईड्स मी कट करून घेते आहे. हेच कट केलेले साईड्स तुम्ही ब्रेड क्रम्स म्हणून वापरू शकता. त्याला फक्त मिक्सरमधून फिरवायचे, झालं तुमचे ब्रेड क्रम्स रेडी होतात. आता इथे कट केलेले जे ब्रेड्स आहेत मी त्याला पाण्यामध्ये बुडवते आणि त्याला दाबून त्याच्यातलं पाणी काढते. आता आपल्याला इथे चीज क्यूब्स घालायचे आहेत. मी चीज क्यूब्स 2 भागामध्ये कट करून घेतले होते. त्याच्यामध्ये मॉझरेला चीज घालायचं आहे आणि वरून पिझ्झा मिक्स घालायचं आहे. पिझ्झा मिक्स जर नसेल तर ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स तुम्ही घालू शकता. त्यानंतर त्याला आपल्याला कवर करून त्याचे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला त्याला ब्रेड क्रम्समध्ये रोल करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या ब्रेड्सचे पण बॉल बनवून घ्यायचे आहेत. खूप सोपं आहे. ब्रेडला पहिला आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचं आहे, त्यानंतर पाणी काढून घ्यायचं आहे, 2 साईडला चीज ठेवायचं आहे, मध्ये मोझरेला चीज घालायचं आहे, वरून आपल्याला पिझ्झा मिक्स घालायचं आहे, त्याला बंद करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याला ब्रेड क्रम्समध्ये रोल करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यावरती एक ब्रेड क्रम्सचं एक परत राहील. आता बघू शकता इथे सगळे बॉल्स मी रेडी करून घेतलेले आहेत. बॉल्स किती छान दिसत आहेत बघू शकता, एकदम लाडूसारखे. आता आपण हे तळून घेणार आहोत. इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला तळताना गॅस लो ते मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे आणि आपल्याला हे मस्त तळून घ्यायचं आहे. गॅस एकदम फास्ट ठेवू नका, नाहीतर आपले बॉल्स एकदम मऊ मऊ होतील, ते कुरकुरीत नाही लागणार. आपल्याला बाकीचे पण बॉल्स तळून घ्यायचे आहेत असेच. बघा किती छान दिसते. टेस्ट तर लई म्हणजे लई भारी लागते. कमीत कमी मेहनतीत एकदम भारी होणारा हा क्रिस्पी आणि टेस्टी चीज बॉल्स रेडी आहेत. बघू शकता कसलं भारी दिसत आहे. एकदा का तुम्ही हे चीज बॉल्स बनवलात आणि कोणाला तर खाऊ घातलात ना, ते नक्की तुम्हाला वारंवार हे चीज बॉल्स बनवायला सांगतील, ही माझी गॅरंटी आहे. कारण मी हे चीज बॉल्स खूप वेळा बनवलेलं आहे. बनवायला एकदम सोपं आहे आणि टेस्टला एकदम भारी आहे. ह्याला तुम्ही मायोनीज किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता. आता मी एक बॉल इथे फोडून दाखवते. बघा चीज कसलं मस्त मेल्ट झालेलं आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.